बातमी कोल्हापुरातून आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात आज राज्यव्यापी बैठक पार पडली। या बैठकीनंतर कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी ठेवली आहे। राज्यात कंत्राटदारांची बिलं थकली आहेत, लाडक्या बहिणींची मतांसाठी फसवणूक झाली आणि त्यामुळे सगळं पाहता सरकार जनतेची फसवणूक करतंय असा आरोप देखील सतेज पाटील यांनी केलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। शक्तीपीठ महामार्गाची राज्यव्यापी बैठक जी आहे ती आज पार पडली। आमदार सतेज पाटील जे आहे या बैठकीला होते। साहेब, काय नेमकी या बैठकीतून चर्चा झालेली आहे? शक्तीपीठला शेतकऱ्यांचा विरोध आहे। 86,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा प्रकल्प शेतकऱ्यांना या 12 जिल्ह्यातल्या नको आहे आणि म्हणून आज बैठकीमध्ये 12 तारखेला विधानसभेवर मोर्चा घेऊन जायचा निर्णय झाला। 1 तारखेपर्यंत या 12 जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी, आजी माजी लोकप्रतिनिधींनी या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती केली। सत्ता स्थापनेनंतर सरकार अनेक योजना असतील, अनेक प्रकल्प जे आहेत ते रेटण्याचा प्रकल्प करत आहे। जनतेचा विरोध असून सुद्धा हा प्रकल्प जे आहे ते रेटण्याचा प्रयत्न करत आहे। नाही, हे जे काय सत्ता मिळालेलं आहे, बहुमत मिळालेलं आहे, जनतेच्या हितासाठी प्रकल्प राबवण्यासाठी मिळालेलं आहे असं त्यांना वाटत नाही। जनतेच्या विरोधातले प्रकल्प करण्यासाठी आता राज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांची बिलं थकलेली आहेत, लाडक्या बहिणींना त्यांनी मतासाठी फसवलेलं आहे। 7.5 HP वाल्याची आता जुनी थकबाकी बिलात त्या ठिकाणी आलेलं आहे। वीज दरवाढ त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हा जो काही मॅन्डेट आलेला आहे त्याचा गैरवापर महायुतीचं सरकार करतं। नक्कीच लाडक्या बहिणींची सुद्धा फसवणूक झाली असं आहे। ई-केवायसी करून आता लाडक्या बहिणींची जी अपात्रता आहे ती करण्यात येणार आहे। हे सगळे नियम मागच्या GR मध्ये होते, त्यावेळी त्याची अंमलबजावणी केली असती तर त्या बिचारीला कळलं असतं की मी पात्र नाही आहे, मी बसत नाही आहात। तिची फसवणूक कशासाठी केली? म्हणजे एका रक्षाबंधनला बहीण सक्की झाली, दुसऱ्याला मात्र सावत्र झाली। हीच सत्ता स्थापनेनंतर जनतेची जी फसवणूक आहे ती सरकारकडून केली जाते अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।